रामकृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला पोटली बटनची कमाल दाखवणार आहे। म्हणजेच फक्त पोटली बटन पासून आपण बाही डिझाइन तसंच गड्यांवरती वेगवेगळ्या आकारात खूप सुंदर अशी डिझाइन आपण बनवू शकतो। तर मग पोटली बटन कशा पद्धतीने बनवायचे आणि परफेक्ट डिझाइन यायला हवी आपल्याला, किंवा आकारावरती पोटली बटन कशा पद्धतीने लावता येतील याची एकदम सोपी अशी पद्धत मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दाखवणार आहे। म्हणजेच मी तुम्हाला पोटली बटनचे 2 डिझायनर ब्लाउज दाखवणार आहे। आता तर मी तुम्हाला बाही दाखवते आणि पोटली बटन लावत असताना नेमकं अंतर किती घ्यायचं तर ते म्हणजे पाऊण इंच। पाऊण इंचावर तुम्हाला कुठला पण तुम्ही गळा बनवत असणार किंवा बाही बनवत असणार तर तुम्हाला पाऊण इंचावर माप टाकायचं आहे। त्यानंतर हे थर्माकोलचे बॉल आहेत, यांच्यातून आपल्याला सारख्या मापाचे बॉल काढायचे आहेत। एक सारख्या मापाचे काढायचे आणि 1.5 बाय 1.5 चे जे आपण चौकोन कट केलेले आहेत 1.5 बाय 1.5 किंवा 2 बाय 2 चे चौकोन कट करायचे आणि त्यांच्यामध्ये बॉल टाकत आपण धाग्याने त्याला एकदम छान असं पॅक करायचं। असं गोल गोल धागा त्याला फिरवून घ्यायचा आणि गाठ बांधत पॅक करायचं चांगलं। तर बघा, हे जे पोटली बटनची डिझाइन आहे, पोटली बटन बनवायला बराच असा वेळ जातो। तर नेमकी पोटली बटनची आपण डिझाइन ज्या वेळेस बनवतो तेव्हा भरपूर मैत्रिणींच्या मनात प्रश्न निर्माण होतो, नेमकी याची शिलाई किती घ्यायची, चार्जेस किती सांगायचे कस्टमरला। आता मी तुम्हाला एवढं सर्व काही दाखवते तर माझं त्यासोबत हे देखील काम बनतं की मी तुम्हाला याची शिलाई देखील व्यवस्थित सांगू की मी किती शिलाई घेत असते। ठीक आहे, माझे पोटली बटन मी तयार करून घेतले। आता मी इथं बाही तयार करणार आहे पोटली बटन लावून। तर पोटली बटन परफेक्ट फिनिशिंग मध्ये लावण्यासाठी आपल्याला सिंगल दाब लावायचा आहे, जो की मी इथं लावून घेते माझ्या मशीनला। आणि आता बघा, शिलाईचा विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगते। आता ही जी स्लीव्ज बनवते मी, तर हे जे ब्लाउज आहे ते सिंपल असं मी गोल गळ्याचं बनवून घेतलेलं आहे। मागे पुढे गोल गळा आहे। 4 टक्स मध्ये मी हे ब्लाउज शिवून घेतलेलं आहे कस्टमरचं। फक्त याला आहे बाहीवरती पोटली बटन। ठीक आहे, बाहीवरती पोटली बटन आहेत। तर मग मी ह्या ब्लाउजची शिलाई घेतलेली आहे बरोबर 400 रुपये। फक्त बाह्यांवर पोटली बटन आहेत तर मी 400 रुपये शिलाई घेतलेली आहे। जर का तुमच्या बॅक पार्ट वरती देखील डिझाइन असेल आणि बाह्यांवर तसंच बॅक पार्ट वरती तुम्हाला पोटली बटन लावून घ्यायची असतील तर तेव्हा मात्र तुम्ही शिलाई 500 ते 550 रुपये घेऊ शकता, कारण याला भरपूर वेळ लागतो आणि कापड देखील बराचसा असा लागू शकतो। तर बघा, सिंगल दाबच्या मदतीने मी अशा पद्धतीने पोटली बटन लावते की एकदम परफेक्ट पोटली बटन जवळच आपली टीप येते। तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित लावून घेतोय पोटली बटन। तर बऱ्याचशा ज्या घरगुती शिवणाऱ्या मैत्रिणी आहेत ज्यांना फक्त थोडेफार ब्लाउज शिवता येतात, मग त्या अशा व्हिडिओ बघून डिझाइन बनवण्याचा प्रयत्न करतात। तर खूप चांगला प्रयत्न आहे तुमचा, पण तुम्ही ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्या। आणि हे जे आपले खूप उपयोगात येणारे टूल असतात ते म्हणजे सिंगल दाब असतो आपला, त्यासोबत आपल्याला बरेचशे असे वस्तू लागतात जे आपण डिझाइनमध्ये यूज करून घेतो। तर ह्या वस्तू तुम्हाला आणून घ्यायच्या आहेत। तर सिंगल दाब आपल्याला आपली जी मशीन असते त्या मशीनचा तुम्ही काय करायचं, फोटो घ्यायचा आपल्या मशीनचा आणि मार्केटमध्ये जाऊन मग डावा आणि उजवा दोन्ही बाजूचे आपल्याला सिंगल दाब मिळत असतो। तुम्हाला ज्या हाताला कम्फर्टेबल वाटत असेल किंवा तुम्हाला जो हात जमत असेल त्या हाताचे दाब तुम्ही आणून लावू शकता मशीनला आणि त्या पद्धतीने तुम्ही इथं स्टिचिंग करू शकता। ठीक आहे, तर मी अशा पद्धतीने सिंगल दाबचा वापर करत खूप सुंदर अशी स्लीव डिझाइन इथं बनवलेली आहे। बघू शकता किती छान, एकदम मस्त फिनिशिंग मध्ये, कुठूनच त्याचे दोरे धागे निघत नाहीये। एकदम छान असा लुक आपल्या बाहीला इथं मिळालेला आहे। तर आता तुम्हाला मी पुढे दाखवते पोटली बटन। म्हणजे जे डिझाइन दाखवणार आहे ब्लाउजचे त्या दोनही डिझाइन माझ्या बहिणीने तयार केलेले आहेत आणि मी तिला तसं सांगितलेलं आहे, त्या पद्धतीने तिने त्या डिझाइन बनवलेल्या आहेत। तर हा षटकोनी गळ्याची मार्किंग मी करून दिलेली आहे। ब्रायडलचं ब्लाउज आहे हे। षटकोन गळा मी तिला अस्तरवर मार्किंग व्यवस्थित करून दिला। त्यासोबत आता हे पोटली बटन बनवलेले आहेत। तर बघू शकता, सिंगल कपड्यामध्ये थर्माकोलचे बॉल टाकत पोटली बटन बनवलेलं आहे।
तर ते थोडंसं असं ट्रान्सपरंट दिसतंय. तर मग डबल कपड्यामध्ये अजून डबल कपडा लावत हे बनवलेले आहे. बघू शकता दुसरं बटन डबल कपड्यावालंच आहे. तर अशा पद्धतीने हे पोटली बटन मी इथं असे जसे ठेवते तसेच तिला लावायला सांगते. ब्लाउजांचा भरपूर लोड आहे, तुम्ही बघत असणार. आपले सारखे 3-4 दिवसापासून ब्लॉग टाईप व्हिडिओ मी टाकते, त्यामध्ये मी तुम्हाला दाखवते की कामाचा केवढा लोड आहे. आणि भरपूर असं काम असल्यामुळे मी माझ्या बहिणीच्या मदतीने, तसंच तिच्याकडे देखील भरपूर काम आहे, तर तिने पण तिचे ब्लाऊज इथं माझ्या घरी आणलेले आहेत स्टिचिंगसाठी. तर हे ब्लाऊज तर माझ्या ब्रायडलचं तिने शिवून दिलं, म्हणजे डिझाईनच्या गळा वगैरे तयार केला. कारण पोटली बटन बनवायला जसं की मी तुम्हाला सांगितलं बराच वेळ लागतो असं म्हणून मी इथं तिला फक्त सांगितलेलं आहे आणि दाखवलेलं आहे की तुला दाब असा लावायचा आहे. तो दाब मी व्यवस्थित सेट करून दिला आणि तिने बघा किती सुंदर अशा पद्धतीने बटन लावून घेतलेले आहेत. तीच ट्रिक इथं यूज केलेली आहे 1.5 इंचच्या अंतरावर. पोटली बटन लावत असताना 1.5 इंचावर गॅप ठेवत पोटली बटन अशी संपूर्ण गळ्यावरती लावून घेतलेले आहेत. आता हा जो काही गळा आहे तो देखील खूप सुंदर असा फिनिशिंगमध्ये अल्टरच्या फिनिशिंगने तयार होणार आहे. बघा ती असाच ठेवते. आता जर का मी तिथं राहिली नसती तर तिने असंच स्टिचिंग केलं असतं जसं आपण नेहमी करतो. मग मी तिला सांगितलं, म्हटलं तू हे पोटली बटनवाला जे पार्ट आहे ते आतल्या बाजूला घे आणि मग असं पलटून ठेवायचं आहे. तेव्हा आपले पोटली बटन फिनिशिंगमध्ये बाहेर येतील आणि संपूर्ण मार्जिनचे पार्ट आतमध्ये जाणार आहे. तर हे पहा माझी बहीण देखील खूप सुंदर असे ब्लाऊज शिवते, तुम्ही बघू शकता. तर एक असं आहे की तिचा विश्वास आहे माझ्यावर खूपच असा, आणि ती एकदम बिनधास्तपणे तिचे कस्टमरचे ब्लाऊज घेत असते. कुठलं जरी डिझायनर ब्लाऊज आलं तरी ती बिनधास्त होऊन घेते, कारण मीच तिला तसं सांगितलेलं आहे की कसं जरी ब्लाऊज आलं तर तू बिनधास्त घे, आणि तुला जर नाही जमलं, तुला थोडं असं अवघड वाटलं तर मग माझ्याकडे घेऊन ये, मग आपण त्याला बरोबर व्यवस्थित असं डिझाईन करू. तर मग ती तसंच करत असते. जेव्हा तिच्याकडे डिझायनर ब्लाऊज येतात आणि तिला थोडंसं असं कन्फ्युजन होत असतं की आता ही डिझाईन मला जमेल का, कसं करू मी ही डिझाईन, असे तिच्या मनात प्रश्न येतात. पण ते जास्त ताण पाडत नाही, मग लगेचच माझ्याकडे घेऊन येते. जसं की आता ही डिझाईन दाखवल्यानंतर मी तुम्हाला तिने तिच्या कस्टमरच्या ब्लाऊजची डिझाईन बनवलेली आहे. पॅटर्न मी तिला सांगितलं की पेपरवर सर्वप्रथम पेपरवर पॅटर्न कटिंग कर आणि मग अस्तरवर कटिंग करत ते जी पॅटर्नचे ब्लाऊज आहे ती इथं बनवणार आहे. ठीक आहे, ते देखील पोटली बटनमध्ये. आणि मी तुम्हाला त्या ब्लाऊजचा देखील इथे व्हिडिओ देणार आहे. ठीक आहे, तर आता इथं हे जे ब्लाऊज आहे हे माझ्या ब्रायडलचं आहे आणि बघा खूपच असं खूप जड गेलेलं आहे हे ब्लाऊज स्टिचिंगला, कारण कापड बारीक असल्यामुळे एकदम ट्रान्सपरंट कापड होता. तर डबल कापड घेऊन पोटली बटन तयार करावे लागले आणि त्यामुळे त्याचा कापड जो आहे तो खूप जास्तीचा तयार झाला मार्जिनवाल्या पार्टमध्ये. तर मग तो कापड कटिंगला खूपच असा हार्ड गेलेला आहे, पण झाला फायनली गळा तयार. बघा इथं कट लागत नव्हता, जिथं पॉइंट असतो तिथं कट लावायचा असतो, तिथं कट अजिबात लागत नव्हता. पण आता ही कैची चेंज कर असं करत फायनली लावले तिन्ही कट आणि एक्स्ट्राचा कापड कट करत अशा पद्धतीची ही डिझाईन इथं तयार झालेली आहे. या ब्लाऊजचे संपूर्ण फोटो मी तुम्हाला साईडला दिलेलाच आहे. आता हे ब्लाऊज माझ्या बहिणीच्या कस्टमरचे आहे, बघू शकता तुम्ही. तर जसं की सांगितलं मी तुम्हाला, माझे स्टुडंट तसंच माझी बहीण, त्यांचा खूपच असा भरोसा आहे माझ्यावरती, विश्वास आहे. त्यांना माहीत आहे की जी डिझाईन आपण ताईला दाखवू ती डिझाईन ताई आपल्याला नक्कीच करून दाखवणार आहे. तर आता हे ब्लाऊजची बॅक पार्ट तर तिने बनवलेला आहे आणि ह्याच ब्लाऊजच्या बाह्या मी बाजूमध्ये बनवते, कारण मी माझं देखील शूट तिकडे चालू आहे. मग मी थोडं इकडे तिला म्हटलं थोडे शॉट घेते, तू बनवते, तर कसं कस्टमर्सला तसंच आणि तुम्हाला देखील बघायला मिळेल आणि एक नवीन आयडिया मिळेल. तर ह्या ब्लाऊजमध्ये एक विशेष महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते, बाहीला तसंच ब्लाऊजच्या बॅक पार्टच्या डिझाईनवरती मी ना कॅनव्हेस यूज केलेला आहे ना मी इथं कुठली लेस लावून घेतलेली आहे, तरी देखील ब्लाऊज खूप सुंदर असं तयार झालेलं आहे. आणि ह्या अशा ब्लाऊजची शिलाई देखील आपण 550 ते 600 रुपये घेऊ शकतो, कारण ह्या ब्लाऊजची डिझाईन खूप छान अशी तयार झालेली आहे आणि याच्या बाह्या देखील एकदम न्यू मॉडेलमध्ये तयार झालेल्या आहेत. शॉर्ट बाही आहे, बाही
ची डिझाईन मी बनवलेली आहे आणि त्या बाहीचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत एकदम डिटेलमध्ये शेअर करणार आहे। तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला असं दाखवलेलं आहे की पोटली बटनचा वापर करत आपण छान अशी बाही डिझाईन करू शकतो, बॅकनेकला डिझाईन करू शकतो, पॅटर्नमध्ये ब्लाउज बनवू शकतो आणि पॅटर्नच्या ब्लाउजला आपण विदाउट लेस विदाउट कॅनव्हेस देखील फक्त आणि फक्त पोटली बटनच्या शो करत पॅटर्नचं देखील ब्लाउज बनवू शकतो। पॅटर्न म्हणजेच 2 पार्टमध्ये। तसं बघायला गेले तर आपले ह्या ब्लाउजचे 3 पार्ट तयार झालेले आहेत। साईडला दोन्ही शोल्डर तयार झालेले आहेत, तसंच खालचा जो पार्ट आहे तो वाला। तर ह्या ब्लाउजसाठी बाही डिझाईन खूप छान अशी बनवून घेतलेली आहे आणि ती बाही डिझाईन मी बनवलेली आहे। तर तो व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत बाही डिझाईनचा शेअर करणार आहे। तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझं तसंच माझ्या बहिणीचं काम तुम्हाला कसं वाटलं आणि नवीन नवीन डिझाईन मी तुम्हाला इथं दाखवलेले आहेत ब्लाउज बॅकनेकच्या, तर ह्या तुम्हाला कशा वाटल्या, आवडल्या असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर अशा पद्धतीने आम्ही दोघं बहिणी मिळून काम करत असतो। ती तिचे कस्टमरचे असे ब्लाउज तिला जर नाही जमत तर ती माझ्याकडे घेऊन येते आणि मग इथं माझ्या घरी येऊन कटिंग आणि स्टिचिंग करून घेते। तर मग मैत्रिणींनो, कसं वाटलं तुम्हाला मग आमच्या दोघं बहिणींचे काम? चला तर मग आता आपण भेटूया पुढच्या एक छान अशा व्हिडिओत। धन्यवाद।